कोल्हापुरात महापालिका प्रशासनाकडून निवडणूक भत्ता मिळाला नसल्यानं आज भारतीय मजदूर संघाच्या वतीनं आशा सेविकांनी आंदोलन केलंय। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत 275 आशा सेविकांनी वैद्यकीय सेवेचं काम केलं। मात्र अजूनही या आशा सेविकांना निवडणूक भत्ता मिळालेला नाहीये आणि त्यामुळे याच्या निषेधार्थ आशा सेविकांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलंय। निवडणूक भत्त्याच्या वेळेस आम्हाला प्रत्येक आशांना 7:30 पासून संध्याकाळपर्यंत थांबवलेलं, प्रत्येक वयस्कर माणसांना व्हीलचेअर पोहोचवण्यापासून त्यांना चक्कर आली काहीतरी आम्ही प्रत्येक सेवाही दिलेली आहे, पण आम्हाला प्रत्येक वेळेस भत्त्याच्या वेळेस असं थांबवलं जातंय। आम्हाला चहा नाश्ता काहीही कोणीही पोहोचवलेलं नाहीये। त्याचप्रमाणे आम्ही आशा यांना जर पूर्ण दिवसभर तिथं काम करतोय तर आम्हाला भत्त्याच्या वेळेस असं आम्हाला यावं का लागतंय। शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे। संजय राऊतांनी ठाकरेंची शिवसेना संपवली, आता एकाच निवडणुकीत मनसे संपवून टाकली, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली। संजय राऊतांनं उद्धव साहेबांची शिवसेना संपवली, आता एका दणक्यानं मनसे संपून एकाच निवडणुकीत टाकलेली आहे आणि उर्दी सुरदी दोघांचाही पक्ष संपवायची ही सुपारी संजय राऊतांनी उचललेल्या ही महाराष्ट्रानं ओळखली। शहाजी बापू पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली। शिंदे आणि दादा भुसेंच्या भाजपसोबत चर्चेच्या सूचना पाहायला मिळतात, तर भाजपसोबत खरं तर न जुळल्यास वेगळा विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या। प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर चर्चा सर्वत्र सुरू आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि सध्या निवडणुकीचे प्रमुख शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी सर्वांना सूचना दिल्या, पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करा आणि तिथं तुमचं जुळलं चुकून नाही दुर्दैवानं तर दुसरा विचार करा। सांगोल्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे 3 पक्ष एकत्र येऊन लढणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।